राष्ट्रपती भवनाची सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आली आहे। अलर्ट जारी केल्यानंतर आता राष्ट्रपती भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली। राष्ट्रपती भवन परिसरात पॅरा कमांडोची गस्त असणार आहे। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढवली आहे। भारताने आज पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केल्यानंतर देशभरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आज खरं तर अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। जम्मू काश्मीर श्रीनगरची विमानतळ बंद आहेत, तर दुसऱ्या बाजूला खरं तर दिल्लीमधल्या संसद भवन परिसर असेल, राष्ट्रभवन परिसरामधली सुरक्षा जी आहे ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीने आता 24 तास गस्त जी आहे ती राष्ट्रपती भवन आणि संसद भवन परिसरामध्ये घातली जाणार आहे। आपण पाहतोय की बंदूकधारी जवान जे आहेत त्या संपूर्ण परिसरामध्ये गस्त घालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला खबरदारी म्हणून पाकिस्तानकडून प्रत्युत्तरामध्ये जो आहे अलर्ट होऊ शकतो, अशा पद्धतीचा हल्ला होऊ शकतो, अशा पद्धतीची गुप्त माहिती ही खरं तर तिन्ही दलांना मिळालेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय की कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी तैनात केली आपल्याला पाहायला मिळते। आणि केंद्रीय सशस्त्र बलाच्या माध्यमातून आपण पाहतोय की शस्त्रधारी जवान जे आहेत ते संपूर्ण परिसरामध्ये राष्ट्रपती भवन परिसर असेल आणि संसद भवन परिसरामध्ये गस्त आपल्याला पाहायला मिळतात। पॅरामिलिटरी कमांडो जो आहे तो आपण पाहतोय की परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये पॅरामिलिटरी कमांडोच्या माध्यमातून गस्त जी आहे ती घातली जाते आणि राष्ट्रपती भवन परिसरामध्ये अलर्ट, संसद भवन परिसरामध्ये अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था जी आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये ठेवण्यात येते। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसोन मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली।